बॉल बॉलिंग मार्कवरती धीरज ओव्हर नंबर 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय. सकाळचं सत्र सर्वांना पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राईट अमोद विकेट. पहिला बॉल स्ट्रेट खेळले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4. आज कराताने या स्पर्धेचा दुसरा दिवस मैत्री चषक 2025 तर तुम्हाला पाहायला मिळतोय. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल यावेळी स्लो फुल टॉस बॉल होता. थोडंसं स्लाइड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु इथे डॉट बॉल आलाय. सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि कराताने ही स्पर्धा संपन्न होते. एक मोपाडाच्या मैदानावरती भरपूर मदत मोपाडा फ्रेंड्स ग्रुप मोपाडा यांची देखील राहिली आहे आणि सातत्याने भरपूर प्रतिसाद त्यांचा नक्कीच असतो. आणि आज देखील इन ॲक्शनमध्ये त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. मॅच नंबर 3 मध्ये पुढे एकदा बॉल होतो यार धीरज. इकडे स्विंग अँड मिस. सुंदर गोलंदाजी. टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धीरजची. कारण की मगाचा बॉल देखील आपण पाहिला, व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतात. कारण की प्रत्येक बॉलवरती जो गोलंदाज व्हेरिएशन आणि टप्प्यावरती गोलंदाजी करतो ना, तो कधीच अपयश ठरत नाही. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय धीरज करतात. त्याच दरम्यान आमचे राजेश साळवे देखील प्रॉपरली हायलाईट्स इथे स्कोर कार्डवरती जरूर करतात. 5 वेगवेगळ्या रंगाची ही चर्चा त्यांची राहिली आहे. फुटवर्कचा वापर केले आहे. असं म्हणतात ना, जैसे मोबाईल में नेटवर्क जरुरी आहे, वैसे क्रिकेट में फुटवर्क भी जरुरी आहे. आणि हा ठोकलाय वाघाच्या बाट मधून आलेला हा खणखणीत षटकार. 6. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 ऑन ए बोर्ड. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतात. आमचे दोन्ही अंपायर्स करताना एका बाजूला योगीराजे पुटेरे सर, त्याच दरम्यान दत्ता कडव सर, दोन्ही ऑफिशियल अंपायर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच दरम्यान आमचे प्रणवजी मुकणे, अमरीश दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून नक्कीच केली जाते. थँक्यू सो मच प्रणव आणि संपूर्ण त्यांची टीम. पुन्हा एकदा पुढचा बॉल धीरज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो अतिरिक्त बाउन्स इथे या बॉलवरती मिळालाय. टप्पा पडला त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल होता आणि शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. आणि
स्कोरिंगचा जर विचार केला, स्कोर कार्ड आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती थांबलंय, स्थिरावलंय. आमचे राजेश साळवे सर सांगतात. काल इन ॲक्शनमध्ये पाहिलं, आज स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. काल आपण एक इनिंगला अंपायरिंग ॲज अ नक्कीच उभे होते. तसं देखील खऱ्या अर्थानं विशेष आभार. स्पर्धेला मोलाचं वाटं नक्कीच त्यांचं आहे. आणि सातत्याने जेव्हा आम्ही ही त्रिकूट असतो, म्हणजे श्रवण असतील, प्रसाद सवारे असतील, अनुज मोरे, तेव्हा पाठिंबा सातत्याने राहिला आहे. वाईट बॉल आला आणि या वाईटच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन ए बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट. ओ इकडे आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सबमरीन डिलिव्हरी आणि षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस पहिलं कंप्लीट झालेलं आहे आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. पूर्वार्थाच्या खेळामध्ये आपण खेळताना पाहतोय शुभमय सुरुवात झाली आहे. चला टीम चिखलोली आणि संभाजीनगर टॉससाठी पण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी येणं अनिवार्य आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे, कठोर नियम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, कारण की बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा संपन्न होते आणि असोसिएशनचे नियम अटी काहीतरी लागू प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असतात. आणि नक्कीच जर दोन्ही संघ जर उपस्थित नसेल तर डायरेक्टली एक षटक कमी करण्यात येईल, अन्यथा जे काही निर्णय अजून कमिटीचा असेल तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येईल. चिखलोली संघ आणि संभाजीनगर आपल्याला देखील विनंती आहे, टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणं कंपल्सरी, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. वेळेवरती उपस्थित व्हा. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दिलीप. स्ट्राईक एंडला बॅटर तुषार आहेत. तुषार आणि आकाशी जोडी मैदानात आतमध्ये विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि इथे चुकी घडली होती मैदानात आतमध्ये, परंतु बॅकअप चांगलं होतं. एक सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवात इथे नक्कीच झाली आहे. धावफलक पोहोचलंय 12. सिंगलच्या मदतीने 12 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल ऑन साइडला, फिल्डर आहे डीप मिड विकेटला आणि इथे सुंदर झेल टिपली गेली आहे. चूक होणार नाहीये, परतावं लागेल मैदानाचा बाहेर. अजून एक धक्का लागत असताना पहिला धक्का यावेळेस आपण पाहतोय टीम जांभोली संघाला लागलाय आणि आकाश याला परतावं लागेल मैदानाचा बाहेर. फलंदाज बाद. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच शीट करण्याचं काम पाहायला मिळतोय आणि इकडे उंगली उपर LBW च्या स्वरूपात विकेट नंबर 2. धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम जांभिवली संघाला. फलंदाज बाद.
कडे देखील आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओ यावेळेस विसिट केलाय आणि पाहावं लागेल. आणि इकडे एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा बॉल तयार. दिलीप बॉलिंग मार्कवरती आहेत. लेफ्ट आर्म ओ द विकेट. स्विंग अँड मिस. राईट. इथे नक्कीच थोडीशी आपण पाहतोय जास्त होती, त्यामुळेच नॉट आउट असेल. बॅटर सेफ आहे. आणि योगीराजे बुटेरे सर खऱ्या अर्थानं तुम्ही पाहतात अंपायरच्या भूमिकेत आहेत. त्याचदरम्यान आमचे डी के सर दोन्ही ऑफिशियल अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे चर्चा राहिली आहे डी के पॅनलची. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आमचा डी के पॅनल देखील आहे. दत्ता कडव यांची संपूर्ण टीम. त्यामुळे आपण जर पाहिलं तर बरेच तब्बल 20 ते 25 अंपायर जे निवडण्यात आलेत डी के यांच्या माध्यमातून. आणि संपूर्ण ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, त्यानंतर पालघर, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जळगावपर्यंत ची जी खऱ्या अर्थाने टीम आहे फार चांगल्या पद्धतीचं काम करत असते सातत्यानं. आणि यंदाच जशी ही स्पर्धा संपेल तब्बल 10 दिवस जळगावला देखील रवाना होणार आहे संपूर्ण डी के टीम. मागच्या सीझनला आपण पाहिलं तर आमचे ISPLला देखील भरपूर मागणी होती या पॅनलची, परंतु काही कारणास एकदा शब्द दिला होता त्या छोट्या स्पर्धेला असू दे, परंतु तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला जमणार नाही की आम्ही एकाला शब्द दिलाय तो शब्द दिलाय. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, की आजचा पहिला सामना तुम्ही खेळता. टायमर देखील ऑन आहे, वेळेची मर्यादा आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 13 धावा धावफलकावरती आहे. कौतुक करावं लागेल दिलीपचं. फक्त 2च धावा खर्च केल्या, 2 विकेट तिथे कॅरी केली. आता ओव्हर नंबर 3 साठी पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. कव्हर्सला फटका सजवण्यात आला आणि इथे कॅच टिपली गेली आहे. धक्का क्रमांक यावेळेस तिसरा लागत असताना टीम जांभिवली संघाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर विशाल यांना. न्यू बॅटर मैदानात सातमध्ये पाहायला मिळतात. बिंदास शिशवे आलेत मैदानात आतमध्ये. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि फार चांगला खेळ, अनुभवी खेळाडू, अस्तपेलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. बॉल यार. पहिला बॉल यावेळेस फुलर रेंजचा बॉल होता. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 नॉन ए बोर्ड. एकदा शिशवे म्हटलं तर अर्थानं ओळख आहे संपूर्ण टीमची. राईट मोद विकेट. पुढचा बॉल यावेळी सोडवला, लॉफ करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, जज करतात आणि इथे चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. परकावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट इथे कॅरी केली आणि बिंदास शिशवे यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना वाघाची शिकार केली आहे. फलंदाज होतील बाद.
बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा. इकडे आपण पाहतोय बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा कॉल येतोय. समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. मास नंबर 1 ऑन गोईंग आहे. राईट द विकेट. पुढचा बॉल इकडे देखील हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, पण त्या कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे दुसरी धाव इझिली कंप्लीट झाली. तिसऱ्या धावाचा देखील कॉल येतोय आणि इकडे पाहावं लागेल. उंगली उपर लालच बुरीवाला आहे आणि इथे लालच केली. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करायचा होता, परंतु इथे मैदानाच्या बाहेर परत आहेत. अजून एक बॅटर संदीप मैदानाच्या बाहेर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश आहेत. महेश मैदानाच्या आतमध्ये येतील. राहताना सकाळचं सत्र आपण पाहतो या स्पर्धेचं आणि एक दमदार अशी स्पर्धा, मानाची स्पर्धा आहे. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित ही स्पर्धा संपन्न होते. आजचा दुसरा दिवस आहे. 5 दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एक मानाची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा, प्राण प्रतिष्ठेची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. येईल का? येस. अंपायर सिग्नल. येस, इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे नक्कीच मिळते. स्कोर कार्ड वरती एक धाव ऍड होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन ए बोर्ड. 18 धावा, माफ करा. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर ठोकलेला हा खणखणीत षटकार, सिक्सर. चला, टीम संभाजीनगर आणि टीम चिखलोली दोन्ही संघांना विनंती असेल, आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये येणं अनिवार्य आहे. अन्यथा दोन्ही टीमला पॅनलाइज करण्यात येईल. जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला पॅनलाइज प्रथमतः केलं जाईल आणि जर का दोन्ही संघ नसेल दोन्ही संघाला पॅनलाइज करण्यात येईल. बघा, वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकाला वेळ दिलेली आहे. वेळेवरती उपस्थित होणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस कट केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. देखना स्ट्रोक आहे, फक्त यावेळेस दिशा दाखवली आहे आणि इकडे बॉल पाठवलाय सीमारेषा पार. आलेला हा अंडर द रोप चौकार. 4 रन्स. चौकार आलाय. सुंदर यावेळेस आपण पाहतोय बॅटिंगचा नजराणा दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जांभिवली संघ करतोय आणि याच खेळासाठी खऱ्या अर्थाने टीम जांभिवली संघ ओळखला जातो. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले तब्बल 28-28 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर्सला फटका सजवलाय आणि इकडे एक सिंगल मेल. पुढचा बॉल बॉल येऊन दिला. वेट अँड वॉच यावेळेस केलंय. या बॉल वरती प्रहार.
35 धावा धावफलकावरती आहे. 35 ऑन ए बोर्ड. असं म्हटलं होतं धावा कमी बनतील, परंतु कमबॅक कसा करावा हे टीम जांभिवली संघाला चांगलंच माहिती आहे आणि त्याच प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला टीम करते जरूर. राइट एम ऑफ द विकेट. फुटसा बॉल, अजून एक गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में मिलती हुई और एक शेरन भाई. राइट एम ऑफ द विकेट. फुटचा बॉल. ओ यावेळेस फुल टॉस बॉल होता. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रॉपरली टायमिंग नव्हता. चला टीम चिखलोली संघ आपण आला असाल तर उपस्थित व्हा लगेच. ऑफिशियल आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि टीम संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि टीम चिखलोली आपण लगेच या टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल. प्रत्येक संघाला आपण कालपासून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रथम तो ऑफिशियल नोंद आणि तदनंतर टॉस आपण करणार आहोत. कारण की काल देखील आपण पाहिलं 2 संघाला पॅनलाइज करण्यात आलं आणि आता चालू असलेल्या मॅचमध्ये देखील टीम जांभिवली संघाला 2 रनची पेनल्टी देखील आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. फुटचा बॉल. करतोय आणि आता केलेली आहे. त्यामुळे धावफलक आपण पाहतोय धावफलक जर पोहोचेल 10 धावसंख्येवरती. 8 धावा होते आणि आता 2 रन आपण ऍड केलेत पेनल्टीच्या, त्यामुळे 10 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 बिंदाजी शिशवे मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 बिंदास शिशवे बॉलिंग मार्कवरती आहेत. जांभिवली गावचा अनुभव, जांभिवली गावचा खऱ्या अर्थानं मान स्वाभिमान ज्यांनी सातत्याने कित्येक वर्ष राखलंय, असा गोलंदाज मैदानात 7 मध्ये बिंदास आणि बिंदास अशी कामगिरी करावी लागेल आज मैदानात 7 मध्ये.
कारण की आपण जर पाहिलं तर 45 धावांचं पाठलाग करायचं आहे. 45 धावांचं यावेळेस तुम्हाला डोंगर चढायचं आहे. परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणून इथून पुढे आपण पाहिलं तर आता येणाऱ्या 18 बॉल आणि 35 धावांची गरज मैदानाचा आतमध्ये. 35 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे इक्वेशन समीकरण पाहायला मिळत आहे. जे सोनावणे साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आणि प्रतिसाद त्यांचा देखील पाठिंबा सातत्याने राहिला आहे. त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सोनावणे साहेब, कारण की लाईटीची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे आपण पाहतोय आता या 2 धावा एकवडल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. ट्वेल्व ऑन ए बोर्ड. बॉल तयार. राईट मोद विकेट. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, क्या बात आहे. सुंदर झेल तिथे टिपली गेली. छोटासा खेळाडू तिथे होता, प्रदीप होता तिकडे आणि फार लाजवाब इथे कॅच आणि टिपली. चूक त्याकडून झालेली नाहीये आणि इथे विकेटचं बटन तुम्हाला पाहायला मिळतोय. राजला परतावं लागलंय. न्यू बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. इनॅट नंबर 3 वरती तुषार यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आतापर्यंत 12 धावा धाव फलकावरती आहे. 12 ऑन ए बोर्ड. चला टीम चिखलोली आपण आला असाल तर आपण त्वरित रिपोर्ट करा. लास्ट अँड फायनल कॉल तुम्हाला वारंवार पुकार येतोय. पुढचा बॉल इकडे ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता, परंतु इकडे बॉल जाईल सीमारेषा बाहेर आलेला हा षटकार सिक्सर. फार चांगल्या प्रकारची सातत्याने साथ कालपासून आमच्या समवेत आहेत ते, त्याचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. डे ऑफ द स्टार्ट या स्पर्धेचा टुर्नामेंटचा आणि तेव्हापासून आमच्या समवेत जोडले गेलेत आणि अध्यक्ष खऱ्या अर्थानं काल भरपूर प्रत्येक क्रीडा रसिकांना नाचवलंय जरूर. इकडे आपण पाहतोय एक सिंगल नक्कीच मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलक पोहोचेल 25. 25 ऑन ए बोर्ड. ओड नंबर 2 खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती आहे. 25 धावा धावफलकावरती आहे. 25 ऑन ए बोर्ड. अजूनही इथून आपण पाहिलं धाव्यांची अजूनही गरज आहे. 20 अजूनही हा अर्धा पल्ला गाठायचा आहे टीम बॅटिंग करत असताना वांगणी संघाला. चला थोडंसं स्पीडअप करा. जांभेली टीम वेळ घेऊ नका, भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे ऑलरेडी.
पहिला खऱ्या अर्थानं सामना तुम्ही पाहतात, अनुभवतात. चला टीम चिखलोली, आपल्याला विनंती आहे, लास्ट अँड फायनल कॉल आहे, कारण की ऑलरेडी तुम्हाला नक्कीच जे अजून कमिटी निर्णय येईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. भरपूर उशीर तुम्ही आलात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. तुम्हाला वेळ दिला गेला होता तरी देखील तुम्ही उपस्थित नाही झालात. पण जर आला असाल तर लगेच रिपोर्ट करा. टीम चिखलोली, लास्ट अँड फायनल कॉल आहे. षटक क्रमांक दुसरं इकडे जरूर कंप्लीट झालंय. दाफलक थांबलाय, स्थिरावलाय. 26 ऑन अ बोर्ड. 26 धावा दाफलकावरती आहे. 26 ऑन अ बोर्ड. आडवा पाटणे, यावेळेस नोचा कॉल आलाय. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे पाहावं लागेल काय येतोय निर्णय पंचांचा. नो प्लस 6 म्हणजे टोटल 7 धावा इथे ऍड होतील स्कोर कार्ड वरती. आणि या 7 धाव्याच्या मदतीने आपण जर पाहिलं दाफल दोन पोहोचेल. 33 ऑन बोर्ड. 33 धावा दाफलकावरती आहेत. टॉस नक्कीच केला जातोय. श्रवणजी दुमाळे मुख्य आयोजक या स्पर्धेचे आणि त्यांचे शुभाचे टॉस केला जातोय. टॉस जिंकला टीम छत्रपती संभाजीनगर या संघानं आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. एकदा बॉल होती यार. आडवा बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द वेस्ट आपण नक्कीच चेक करूया. हाईट फॅक्टर DRS घेतलाय. समजे राजेश सर इथे उपस्थित होतात. जे काय निर्णय आहे ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतील. दूध का दूध पाणी का पाणी DRS घेतलं गेलंय. येस, इट इज अ नो बॉल आणि ओव्हर द वेस्ट होता, त्यामुळे हा नो बॉलचा कॉल आलेला आहे. अगदी आपण जर पाहिलं तर प्रॉपरली इथे ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतात. हाईट फॅक्टर भरपूर वरतून यावेळेस बॉल ट्रॅव्हल झाला. ऑन स्क्रीन यूट्यूबच्या माध्यमातून केला तर 10 क्रिक लाईव्ह वाहिनी याच्या माध्यमातून पाहायला मिळतात जरूर. आणि ते स्कोर कार्डमध्ये चेंजेस पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. फ्रीटचा बॉल होता. इथे ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहेत आणि चांगल्या बॉलला स्टॉप केला. आकाश तिथे होते. .35 ऑन ए बोर्ड. 35 धावा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आहे. आणि मी तर म्हणे महेशने चुकी केली आहे. सुरुवात यावेळेस आपण पाहिला 2 नोनी खरा तर सुरुवात केली,
त्यामध्ये आपण आता पाहिलं तर 9+6 देखील आल्या. तदनंतर बोलत या इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल आहे, खोलात टाकण्यात आला आणि एक सिंगल नक्कीच मिळाली आहे. प्रसाद जे सवार देखील आलेले आहेत मुख्य आयोजक या स्पर्धेचे आणि बॉल बॉय देखील आणलेले आहेत त्यांनी त्यांचं समवेत. काय 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 अजूनही 9 धाव्यांची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा टीम जांभिवली संघ. बॉल तैयार पुनः एकदा. नेक्स्ट बॉल फुटसा बॉल, गेंद आई स्लॉट में और उसको पार किया पार्किंग प्लॉट में. वैभव पवार तिथे होते, फक्त आणि फक्त पाहतच राहतील त्या बॉलकडे. क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल अखेरीस सीमारेषा पार. धावा मैदान 6 षटकार. बेचाळीस धावा धावफलकावरती. तिथून पुढे फक्त आणि फक्त 3 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इकडे आडवा बॅटने स्लाइस केलाय, कव्हर्सला फटका सजवलाय, पार स्ट्रोक आहे, सिंगल तर कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय आणि इकडे सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम वांगी या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. चला बॉल कलेक्ट करा अंपायर प्लीज. तुम्ही अंपायर बॉल कलेक्ट करायचे. चांगला खेळायला इथे मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देऊयात. तिथे आपण पाहिलं तर